हॅलो हॅलो इथे बसलेले गेले का? नाही तुम्ही नव्हतं, वेगळं होतं. माझा लक्ष परफेक्ट असतो. त्यांनी मला सांगितलं की बुवा लवकर बारी होत का? वेळ होतोय, वेळ 12 वाजलं. 12 वाजलं. बुवांच्या बारीला किती टाइम केला होता? आता तुम्ही तुम्ही आपला तपास सगळे हा आहे ना, म्हणून म्हणतोय तपासा आपापला टायमिंग. घड्याळ नसेल तर मोबाईलला बघा. ऐका थोडक्यात बोलूया. ऐका, चंद्रकांतजी गोरवले आमचे गुरुबंधू आहेत. त्यांची शाखा आज या ठिकाणी सेवा मला देते. दामोदर भाऊ गोरवले त्यांचे बंधू आहेत चंद्रकांत भाऊ गोरवले. त्यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक. मित्रांनो, पैशासाठी नाही आले, पैशासाठी कधी कार्यक्रम केला नाही. तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने सरकारी नोकरी आहे, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. दुसरी धनसंपत्ती काय पाहिजे? आणखी जागा जमीन आहे आणखी गावाला. अजून दुसरी धनसंपत्ती काय पाहिजे? त्याच्या पैशासाठी नाही. हा, आता फक्त 15 मिनिटं बघायचं. मला दादाने सांगितलं ना साहेब, हा म्हणून सांगतो मी 15 मिनिटं बारी केली आज, तरी मला सुपारी तेवढीच आहे. का कमी करतील लोक? नाही कमी करणार. पण माझं कर्तव्य एक शाहीर म्हणून की माझ्या समाजाला काहीतरी माझ्याकडून मिळालं पाहिजे, हे माझं कर्तव्य. आणि ते जर मी देत नसेल तर त्या सुपारी घेणार, त्या पैशाला काही किंमत आहे का एवढी? हाच फक्त मुद्दा आहे माझा. म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच सांगतो. किंग ऑफ शक्ती तुरा, खेडची आणबान शान मला म्हणतात. आणि नंतर माझा भावाने सर्वान केली. ए रामनरेश सर्वान, शिवनारायण चंद्रपाल, पालीचा ब्लॅक डोनाल्ड ट्रम्प, तुझी एप्सिन फाईल अशी काढतो बाहेर. आज जग सगळं आज एप्सिन फाईल मुळे जग सगळं अस्थिर झालेलं आहे. तुमची एप्सिन फाईल आज मी काढतो. काढायचं मी. तुम्हाला मान दिलाय, बाबांना सुद्धा दिला. त्यांच्या ज्या दिवशी बाबा तुमचे वारले त्या दिवशी माझा कार्यक्रम लांजामध्ये, अजूनही विचारा कधी पण जाऊ, अजूनही विचारा, लांजाच्या रिक्षा स्टँडला माझा कार्यक्रम. आणि तुरेवाला शाहीर असू द्या, त्या दिवशी श्रद्धांजली मी वाहिली. शक्तीवाला शाहीर असू, एवढं प्रेम आहे त्यांच्याबद्दल. ह्यांना बोलायला मुद्दा नाही, म्हणून हे माझ्या संदर्भात असे बोलतात. आता ह्यांचा सारावर मी कसा करतो बघा. हा, सचिन बुवा कहते तुम्हाला भेटला नाही अजून कोण, तुम्हाला भेटला नाही अजून कोण, म्हणून तुम्ही काय करणार? फार फार तर मुद्दे सोडून बोलणार, जसं आजकालचे राजकारणी बोलतात. म्हणजे प्रश्न विचारायचा IPLचा आणि उत्तर द्यायचं वर्ल्ड कपचं. असंच तुम्ही बोलणार. तुम्हाला मी प्रश्न विचारला, पौतं कोणी कुणाला घातलं? प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही म्हणतात ज्यानं कुणाच्या गळ्यात घालायचं त्याला घाल म्हणतात. अरे मेला, तुझा अभ्यास कळला ना मला काय आहे तो. त्यातून तुमचा अभ्यास कळला की तुमच्याकडे अभ्यास काय आहे तुम्ही सांगा ना मला. बाबा उत्तर माझ्याकडे नाही, जसं माझ्या प्रश्न सांगितलं तुम्ही उत्तर नाही तसं हे सांगा. तुमचा अभ्यास कळतोय तू. नुसतं मोठ्या बाबांचा असून चालत नाही, मोठ्या दिमागाचा, मोठ्या बुद्धीचा असावा लागतो. शाहीर शाहीर तुम्ही असाल जग जाहीर. तुमचा सुपडा साफ मीच करीन. एकच शाहीर आहे तुम्हाला घडणारा या पूर्ण कोकणामध्ये, तो सचिन कदम आहे. कारण माझ्यात दम आहे, कारण माझ्या नावातच कदम. विचारांची लढाई आहे, शब्दांची लढाई आहे. तुमच्यानी सामना तुमच्याने माझ्या नृत्याचा, वाद्याचा, संगीताचा आणि तुमच्याने माझ्या बुद्धीचा आहे. आपण एकामेका सचिन बुवा काय खातो आणि सुशांत बुवा काय खातो, घरात जाऊन काय गु खाईत असेल, मला काय करायचं? सामना आपल्या बुद्धीचा, विचारांचा आहे आणि तो विचारानच खेळला गेला पाहिजे. तुमचं काय मत आहे बरोबर मित्रांनो? तुमचं काय मत आहे? तू गु खा, गोवा खा, विमल खा, मला काय करायचं?
काही काय तसं मला काय करायचं आहे, सामना विचारांचा आहे, तो विचारानच लढला पाहिजे. याला शक्ती तुला म्हणतात. हे नमन नाही नॉट, दिस इज नॉट नमन. तुम्हाला नाही जमत, तुम्ही नमन करा. वर्षाचे 12 महिने बरोबर नाही का? थांब रे. वर्षाचे 12 महिने गेले 5 वर्ष, वर्षाचे 12 महिने शक्ती तुरा करणारा हा एकच बुवा ज्याचं नाव सचिन कदम. हे आज यंदा उपाटले. वर्षाचे 12 महिने मित्रांनो, मोठेपणा नाही. एकच बुवा होता शक्तितुऱ्यामध्ये जो वर्षाचे 12 महिने कार्यक्रम करत होता. शक्तितुरा नमनाचा सीझन आहे, दशावतार इकडे तुमच्याकडे चालतो मलाही माहिती आहे. पण वर्षाचे 12 महिने शक्तितुरा करणारा एकच बुवा या शक्तितुऱ्यात होता. त्याचं नाव सचिन कदम. रंगमंचावर तर उद्या सकाळी मरत. रंगमंचावर आहे, खरं बोलतोय तर उद्या सकाळी लगेच चुपडासा. तू मर, तू सांग मला, मी 5 वर्ष करतोय कार्यक्रम, यंदा असतील तुम्हाला, ते तुमचं तुम्हाला आहेत का, आम्हाला देणार पैसा. पण एवढा मोठेपणा नाही शाहीर. शाहीर एवढा रुबाब नाही. सगळे मातीत मिळतात, सगळे मातीत. हा, रावण सुद्धा राजा होता, सोन्याची लंका होती त्याची. माझा आवाज चांगला, मी नमान करतो, मी 12 महिने. अरे सगळे मातीत जातात शाहीर. बाबा पण गेलं, पंजोबा पण गेलं, खापर पंजोबा पण गेलं आपलं. तू मी काय, खरं आहे का खोटं आहे? एवढंच सांग, खरं आहे नाही खोटं आहे? मान द्याल तर मान मिळेल, नाही तर फाटकी वाहन मिळेल. मी असा, माझी लाल लय गेलं असं, लय गेलं असं. मित्रांनो खोटं नाही सांगत, खोटं नाही. रामचंद्र घाणेकरांशी कार्यक्रम केलेत मी, मोठे पण आहे, सत्य आहे. रामचंद्र घाणेकरांशी कार्यक्रम केलेत मी, यांच्या वडिलांशी मी कार्यक्रम केले. मी येणार, मी येणार. हो, काल उपटला डोनाल्ड ट्रम्प, ब्लॅक डोनाल्ड ट्रम्प. तो पांढरा आहे, तो गोरा आहे. याची एपस्टेट फाईल कशी बाहेर काढतो ती बघा. सुपडाचा बाजून गाणं नाही गायले शाहीर. शाहीर बतावणी, तुम्ही नमन नाही आहे, पण शक्तितुऱ्यातल्या नाद नाही करा सचिन बुवाचा. बतावणी नाही, हा माझं फील्ड आहे, ते माझं क्षेत्र आहे. फक्त शक्तितुरा करतो मित्रांनो, कारण सुट्टी मिळत नाही. नमन पण करीन, पण सुट्टी नाही झाली, साहेब देतच नाही, काय करू? यांच्यासारखा उंडगा नाही ना मी. या उंडग्या बोलायची का अरे असं मग म्हटलं तर राग येईल. मग लोकडे बुवा तुम्ही पण ऐकतील कुठेतरी, असा राग येईल तुम्हाला. नमान करणं उंडग्या बोलायची काम आहे. ज्यांना सुट्टी मिळते, त्यांना ज्यांना नोकरी नाही, धंदा नाही, काम नाही, धंदा अरे गोविंद, ते नमान करतात. आणि आमच्यात नोकरी सांभाळून आहेत ते वैसा शक्तितुरा कधी कधी 2 महिने करतात आणि बाकीचे दिवस गप्प बसतात. याच्यात दोष नाही आमचा, राग नका म्हणू. एक गाणं आहे का पहिले, एक गाणं आहे, देतो देतो देतो. सुंदर स्तवन, माझी स्तवन सुंदर म्हटलं म्हणून नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला विनंती केली होती. आदिमाईची बाजू माझी आहे आणि शिवशंकरची बाजू तुमची. सुंदर स्तवन तुम्ही मांडलेले आहे, ऐका. वेळ होईल तरी पण घेतो. म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा, ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न. सुंदर. जटाधारी हा शिवशंकर भोळा, गळा रुद्रमाळा भस्म कपाळा, योगी हा डमरूवाला, स्तवन गातो सभारणाला शंभू महादेव. सुंदर आहे, सुंदर. चांगलं म्हणण्याची ताकद ठेवा शाहीर. हा, जर एखादा शाहीर चांगला असेल ना, तुम्हाला मान देत असेल, सन्मान देत असेल, त्याला चांगलं म्हणायची ताकद ठेवा. तुमची ती वृत्ती नाही. मी अनुभव घेतो, तुमचा अभ्यास करतोय चांगला, ती वृत्ती तुमच्याकडे नाही. तुम्ही म्हणजे माझीच लाल. माकडे काय म्हणतो, माझी मीच लाल करणार. सचिन बुवा सर्वांना करून गेला, हाच एकटा शक्तितुरा करून गेला. मी काय वाईट केलं पोरानो? आदिमाय स्तवन गायली, माझ्या गणरायाला मी वंदना केली. हा, आई जी आपल्या प्रत्येकाची आई, तशी कृष्णाची पण आई होती. तिला तेव्हाही काळजी वाटते. रडायला लागली जेव्हा कालिया नागानं जेव्हा कृष्णाला लपटलं होतं त्याच्या विळख्यामध्ये, रडायला लागली. तसा आई बनते. तुला वाघानं काही पुरं चरायला नेतोस, तू वाघानं खाऊ नये तुला. काय याच्यापेक्षा वाईट बोललो? काय आहे ना, काय एवढा, काय एवढी कुठली तुम्हाला, काय नेमकं काय मला समजच नाही. काय लागला मिरची तुम्हाला? नाही म्हणजे बघा ना, इतकं चांगली बारी करून तरी पण हे वाकड्यातच
मग वाकड्या मिळेल आता वाकड्या नको काढा हवा ना. आमच्याकडे पद्धत आहे चांगली सरळ मेळ असेल तिला सरळ नेम काढायचा, पण एखादी वाकडी नेम असेल तिला वाकडा नेम काढल्याशिवाय ती घुसतच नाही. हे वाकडच आहेत, हे सरळ नाही जाणार. यांना किती चांगलं बोलाल शिव्या देणार दुसऱ्या बारीत बघाल तुम्ही शिव्या देणार आहे. आणि हा अनुभव आहे, मी बारीक का नाही घेतली त्यांच्यासोबत म्हणजे मुद्दामून असं मी म्हणत नाही, घाबरून नाही. पण हे वाकडे मेळे आहे, हे सरळ मेळ नाही आहे. काय बाऱ्या करायची यांच्याशी, मूर्खाशी काय बोलायला लागायचं, मूर्खाच्या नावाला काय लागायचं आपण. यांना चांगलं बोललो हे म्हणणार तुम्ही वाकड्यातच घुसले. बाबाने श्रद्धांजली दिली. हा मी म्हटलं तो एक शब्द गेला, मी नाही म्हणत नाही, म्हटलं बाबांना बोलवा. आता बाबा म्हणजे गुरुवारी. जर आपल्याला एखादा प्रश्न सुटत नसेल तर आपण विचारतो कोणाला, गुरुवारी यांना, बाबांना बोलवा. हाच विषय, वरना नका बोलू, तुम्हाला वर जायला लागलं. मग आता असं बोललं की कसं लागेल. एवढं नका शाहीर, एवढं घुसू नका वैयक्तिक. सचिन मुआ म्हणतात ना मला, चला मी 12 वर्षांनी काटा काढीन तुमचा. हे लक्षात ठेवा. तुम्ही बाकीच्या शायरांशी काय बोलताय हे सगळं ऐकतोय तुमचं वर्षभर. तुम्ही असं समजू नका युट्यूबला आहे मी सगळं येतंय ते. तुम्ही काय गोव्या लाखोल्या गावात आहे ना, तुमच्या वडिलांच्या मागून तुम्ही तुमची प्रचिती करताय किंवा तुमची प्रसिद्धी करताय, हे सगळी जनता ऐकते. मी नाही ऐकता ऐकत, सगळी जनता ऐकते तुम्ही काय बोलताय ते. मला बोलायला लावू नका. गाणे एका 2-4 मस्तपैकी घेतो. बघा एकच गाणं घेतो. बापाचे उपकार तुम्ही जरूर माना, पण आईच्या दुधाचे उपकार जर फेडणार असाल तर तुमच्यासारखा पोरगा नाही. आणि तुम्ही फेडून दाखवा. आज मला माझी बाजू आहे, आधी माझी आधी माईची बाजू आहे. आईच्या दुधाचे उपकार जर फेडणारा पोरगा असेल, असा पोरगा का, असा पोरगा जन्माला यावा, असा मुलगा जन्माला यावा. एकच तुम्हाला गाणं देतो, बाकी भाराभर गात बसत नाही. त्या एका गाण्याचं उत्तर दिलं ना, शाब्बास म्हणेन तुला. मी माझ्या गवळीचं उत्तर नाही देऊ शकलास तू. हा मी गातो IPL, तू गातोस वर्ल्ड कप. नाही हे म्हणतात कसं माहितीये का, ठातूर मातूर वडाच्या साल आंब्याला लावणार. एकच गाणं तुम्हाला देतो, एकच गाणं, फक्त ऐका. ना शिवजयंती आहे 3 दिवसाने, पोवाडा गाणार आहे. शाहिरांचे पुत्र आहेत, यांनी पोवाडा गाऊन दाखवा. आणि मगाशी गायला थोडासा प्रयत्न केला. मी म्हणतो शिवजयंती पोवाडा गाणार, शिवजयंतीला 3 दिवसाने पोवाडा गाणार. मी एक विषय गातोय फक्त, त्या विषयाला फक्त टच करून दाखवा मला. चाल भाषा मांडला मी, शक्तिधरातला भाषा तुला मांडला मी. खरोखर गराडे बोनचा पुत्र आहेस, गराडे बोनचा मुलगा असं मी मांडलं. एकच गाणं देतो, बाकीचं बोलत बसत नाही. माझ्याकडे भरपूर आहे. डुक्कर आणलाय मी, कुत्रा आणलाय मी, माकड आणलाय मी, बेडूक आणलाय मी. तू बेडकीन गाचल शास्त्रात. मी माकड आणलाय, तू माकडीन गाचल शास्त्रातली. मी डुक्कर आणलाय, तू डुकरीन गाचल. हिंमत नाही बघ, घास नाही. तुम्ही असं जसं तुम्ही मला हे दिलं ना, वाघला वाघीन तशी टच करून, हे असं नाही चालत. मी एकच विषय गातो. चल त्याला फक्त उत्तर तुम्ही द्यायचं. बादशाह म्हणेल मी तुला, बादशाह शब्दुरातला. शकण्या विरवून चालणार नाही. ऐका घ्या, एकच गाणं घ्या बरोबर. या जुनाट भोपळ्याचा आज काढी नक्कीच तो किस किस माहिती ना, खोबऱ्याचा कसा काढतो तसा. या जुनाट भोपळ्याचा आज काढी नक्कीच तो. अब्रूचे याच्या आज पत्तेच पिसतो. अरे ढुंगणाला याच्या ढुंगणाला
आज लावी नाहीस तो, कारण हा सुशांत बुवा टिकतो रान डोकरावानीच दिसतो. पालीचा ब्लॅक डोनाल्ड ट्रम्प तुझी एक्सटेंड फाईल एकच गाणं हे देतो मी डुकराचं गाणं आणखी पहिले गाणं आहे ह्याला उत्तर दे बघ. माय लेकाच्या भेटीत आडवा, माय लेकाच्या भेटीत आडवा सह्यगिरी तो खडा, माय लेकाच्या भेटीत आडवा सह्यगिरी तो खडा, नार असूनही नाचविले तिने नरदुर्ग अशा रायगडा. रायगडावर गेल्यावर पोरांना सहल गेली ना सहल, तो कधी बघा हिरकणी नावाचा बुरुज आहे, तो विषय मी राहतोय. आणि त्या दुधाचे उपकार फक्त फेड. माझ्या पहिल्या बारीमध्ये तुला हा पहिला सवाल, त्या दुधाचे उपकार कसे फेडणार? बाबांना सांग, बाबा मोठे, बाबा 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 खांद्यावर घ्या, डोक्यावर घ्या, कानात मूठ चालेल. त्या दुधाचे उपकार कसे फेडणार तेवढं फक्त सांग. एकच गाणं तुम्हाला देतोय. अरे माय लेकाच्या भेटीत आडवा सह्यगिरी तो खडा, नार असूनही नाचविले नरदुर्ग अशा रायगडा. दूध पाजायला माकडा हिरकणी झणी उतरली, दूध पाजायला माकडा हिरकणी झणी उतरली, दूध पाजायला माकडा ऐका मंडळी तुम्हा सांगतो दृढ निश्चय गवळणीचा. ऐका मंडळी तुम्हा सांगतो दृढ निश्चय गवळणीचा. दूध विकायाचा गडावर महानीचा, ऐका सांगतो तुम्हा मंडळी दृढ निश्चय गवळणीचा. दूध विकायाचा गडावर बंद झाले दारगडाचे वाजताच चौघडा. शिवरायांचा आदेश होता, सूर्यास्त झाल्यानंतर गडाचे दरवाजे बंद झाले पाहिजे. शिवरायांचा आदेश होता. बंद झाले दारगडाचे वाजताच चौघडा, नार असूनही नाचविले नरदुर्ग अशा रायगडा. दूध भाजायला माकडा हिरकणी झणी उतरली कडा, दूध भाजायला माकडा हिरकणी झणी उतरली कडा, दूध भाजायला माकडा हिरकणी झणी उतरली कडा, दूध भाजायला माकडा हिरकणी झणी उतरली विनंती करते पहारेकऱ्यांना दोन्ही हात जोडून. पाळण्यामध्ये तान्या बाळाला आले घरी सोडून, तान्या आले घरी सोडून. पहारेकऱ्यांना विनंती करते हिरकणी, माझ्या तानं बाळ माझी वाट पाहतोय. गडाचे दरवाजे बंद झाले. शिवरायांचा शिरस्ता आहे, त्यांचा आदेश आहे. सूर्यास्तानंतर दरवाजे बंद झाले पाहिजे. पण माझं तानं बाळ घरी वाढ बघते. हिरकणी पहारेकऱ्यांना विनंती करते द्वारपालाला दोन्ही हात जोडून.
पहारेकरांनी सांगितलं नाही, शिवरायांचा आदेश आहे, शिवरायांचा आदेश आहे, सूर्यास्तानंतर सर्व दरवाजे बंद होणार. कोणी असो, कोणी मोठा अधिकारी असो, कोणालाही ते दरवाजे उघडले जाणार नाही. काय केलं मग, काय केलं मग हिरकणी? अजूनही तो बुरुज आहे, अजूनही तो बुरुज आहे. आणि म्हणून शाहीर, बहुतेकचं उत्तर तुम्ही देऊ शकला नाही. ज्या मुलाला हिरकणी दूध पाजायला गेली, त्या मुलाचं नाव तरी सांगा. ए शाहीर, इतिहास, इतिहासकार शाहीर, मोठे शाहीर आहेत तुमचे बाबा, त्या मुलाचं नाव सांगायचं. ज्या मुलाला हिरकणी दूध पाजायला गेली, तेवढ्या मुलाचं नाव सांगा. युट्यूबला काढा बघा, भेटले का? काढा युट्यूबला, गुगलला शोधा, गुगल. ऐका, हतबल झाली माय माऊली, हतबल झाली माय माऊली, बनली रणरागिनी, अंधार असूनही थांबली नाही, आली गड उतरुनी, आली गड उतरुनी, आली गड उतरुनी. काळपदा दोरी नव्हती, कुठली काठी नव्हती, फक्त हाताच्या साह्याने मातृत्व फक्त साथ घालतंय, आवाज घालतंय. आणि म्हणून त्या अंधारातून ती हिरकणी तो बुरुज उतरून खाली आली. आणि म्हणून महाराजांनी मोठ्या आपल्या दरबारामध्ये बोलवून मोठ्या दिमागात तिचा सत्कार केला. आणि त्या बुरुजाला अजूनही तो बुरुज आहे, रायगडावर जाऊन बघा. इंग्रजांनी तोडलाय, इंग्रजांनी तोडलाय, पण अजूनही ते हिरकणी बुरुज अजूनही आहे. सत्य सांगतोय का खोटं सांगतोय तुमचं तुम्ही तपासून बघा. जी नवीन नवीन पोरं आता जी इतिहास शिकताय, हा हे सचिन भाऊ म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे, तपासून बघा. हतबल झाली माय माऊली, बनली रणरागिनी, अंधार असूनही थांबली नाही, आली गड उतरुनी, आली गड उतरुनी, आली गड उतरुनी. कविराज सागर हा बोले इतिहासाचा धडा, कविराज सागर हा बोले इतिहासाचा धडा, दार असूनही गाजविले नरदुर्ग अशा रायगडा, दूध पाजायला माकडा हिरकणी सनी उतरली कडा, दूध पाजायला माकडा हिरकणी सनी उतरली कडा, दूध पाजायला माकडा हिरकणी सनी उतरली कडा, दूध पाजायला माकडा हिरकणी सनी उतरली कडा. पायले कच्या वाटेला आडवा सह्यागिरी तो खडा, पायले कच्या वाटेला आडवा सह्यागिरी तो खडा, नाग असूनही नाचविले नरदुर्ग अशा रायगडा, दूध पाजायला माकडा हिरकणी सनी उतरली कडा, दूध पाजायला माकडा हिरकणी सनी उतरली कडा, दूध पाजायला माकडा हिरकणी सनी उतरली कडा, दूध पाजायला माकडा हिरकणी दूध पाजायला माकडा. ए माकडा, ए माकडा, अरे तुला दूध पाजासाठी सनी उतरली हिरकणी, सनी उतरली कडा. एक त्या गाण्याचं उत्तर या माझ्या बास शाबास म्हणेन, शाबास म्हणेन तुम्हाला मी, शाबास. हा, बापाची बनियान फाटली, अंडरवेअर फाटली, हे नाही. मी तुम्हाला इतिहास गायला, त्या इतिहासात उत्तर द्यावं आहे का त्यांचा? देतील? नाही देऊ शकत. तुम्हाला देऊ डुक्कर, डुक्कर ऐका, डुक्कर द्या बरोबर ना, डुक्कर द्या, डुक्कर घ्या, एक डुक्कर. नाही नको 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 नको, त्याला लय काय लय द्या, घ्या हिरोने दे परत. हा काय म्हणतात? श्रेयस रोड लाईन्स, नवी मुंबई. तुम्ही नवी मुंबईतला माझा कार्यक्रम जुन्या मुंबईत ठाण्यात 19 तारखेला पोवाडा फक्त ऐकायला. शाहीर शिवराय गाणार, संभाजीराजे गाणार आणि बाजीप्रभू गाणार. 19 तारखेला ऐकायला ठाण्यात. तुमच्यासाठी लाख लाख हे बघा माऊली, हे 200 नाही माहिती, 2 लाखाप्रमाणे पाहिजे. हा शाहिराचा सन्मान आहे, पैसे नाही, हा माझा सन्मान आहे तुम्ही केलेला. हे पैसे नाहीत नसते फार माऊली, ह्या गोष्टी मी फार जपतो. हे 200 नाहीत माझ्यासाठी, माझ्या 2 लाखाप्रमाणे आहे. तुम्ही सन्मान केला, तुम्हाला कळलंय या गोष्टी. मी सचिन बुवा काय घालतोय, त्यांनी उत्तर द्यावे. दुधाचे उपकार त्यांनी फेडावेत. माझी विनंती आहे त्यांना, माझं चॅलेंज आहे त्यांना. हे चॅलेंज काय करतात? हे शिकवणे चॅलेंज. सचिन बुवा मी हॅक करीन, मी त्याव करीन. हे शिकवणे चॅलेंज काय करतात? हे गाण्याचं उत्तर द्या तुम्ही मला. अडुरंगा ओ लाल टोपी, हे गाण्याचं उत्तर मागतोय मी, बाकी नाही मागत. आता मी डुक्कर गातो, डुक्कर.
हा डुकर ए ब्लॅक डोनाल्ड ट्रम्प पालीचा ब्लॅक डोनाल्ड ट्रम्प तिकडं गोरा आहे इकडं काला आहे डुकरावानीच आहे पण मी त्यांना बोलणार नाही तसं मी नाही बोलणार ऐका बाबांना पण बोलणार नाही मी सांगितलंय तुम्हाला मगाशी सांगितलंय ज्या दिवशी बाबांचं देहावसान झालं त्यांचे वडील वारले त्या दिवशी पहिलं श्रद्धांजली गीत गाणार त्याच दिवशी माझा कार्यक्रम होता पहिले श्रद्धांजली हा शक्तिवाला शाहीर आहे मोठेपणा नाही सांगत त्यांच्या मरणाचं मी तिथं हे करायला नाही आलं पण तुम्ही त्यातनं काहीतरी बोध घ्या तुम्ही शांतपणे शकणे मिळू नका माझी शेत नकाच करू बाय शाप काढीन आज तिथं चांगली लोक आहेत म्हणून गप आहे तुम्ही असं मला आड कुठेतरी कॉपच्यात भेटलं ना येणार मी पण कोणाच्या तरी मानव पाय देऊनच वर आलोय 20 वर्षात असा लगेच नाही आलो मोदी नाही मी कुणाच्या तरी पाय देऊन आलोय उराव पाय देऊन आलोय असा नाही झालोय मोठा असतील तुमचं आपल्या इकडं काय चिले पिलं त्याच्याकडनं घ्या 50 बिल्डिंग बस कार्यक्रम विषयाला विषय शब्दाला शब्द दे हा नुसत्या शिव्या द्यायच्या नाही तर मला पण येतात यांना पण येतात त्या शिवाय नाही द्यायच्या विषयाला विषय पहिला विषय हिलकर्णीचा दिलाय त्या दुधाचे उपकार फेडायचे तिच्या पोरग्याचं नाव सांगा त्या जे दूध पचाले ते बस शाबास म्हणेल पौत मरू द्या त्या पौतवाल्याला देईन मी त्याला भेटेल तेव्हा विषय विचारलाय तुम्हाला नसत नाही सांगा नाही सांगा तुमच्याकडे नाहीच आहे तुमच्याकडे तेवढं नाहीच आहे मला माहिती आहे चला ऐका बरोबर ऐका अरे हसतो येडा गिरवतोय धडा बापाच्या सारांना सुधरायचा कसं वाटतं आता गरगार वाटतोय थंडी वाजते काय मेला थंडी वाजते तुला वाजते लोकांना वाजते थंडी वाजते का लागते सांगा ना बरोबर हा थंडी वाजते का लागते हा लागते मला बाबा जाणवते इसको सचिन बुवा कहते यांना जमायचं नाही ते ऐका अरे हसतो येडा हसतो येडा गिरवतोय धाडा बापाच्या सालानं कधी हा सुधरायचा कोण बघून याला ना हादरायचा कोण बघून याला ना हादरायचा हा स्वतःच कुळ नाही उतरायचा कसं वाटत बुवा कसं वाटत आता काय शब्द आहेत माहिती आहे का तुम्हाला हे शब्द किती घाणेरडे आहेत माहिती आहे तुम्हाला या शब्दामध्ये काय ताकद आहे माहिती आहे स्वतःच कुळ नाही उतरायचं काय शब्द आहेत बघा विषय आहे का देऊ विषय देऊ देऊ घ्या चलो सीता म्हणते कोणाला इंद्रजिताला मेघनाथाला काय म्हणते अशोकवनात बसले सीता सगळ्या सयांना सांगते स्वतः पेटवून ठेवले इंद्रजिताची चिता काय म्हणताय का सचिन म्हणला हमारा घाटा पाणी साला नाही मारता
हाँ ये तो दारू भी नहीं मांगेगा, इसको भी देवे ना अभी, बंद हो गया सब. ऐका पेटवून ठेवले याची मी चिंता, दिवस काढते मी न भीता. सीता म्हणते दिवस काढते अशोकवनात मी न भीता, बंधू लक्ष्मण याला मारून बाण, हा उन्हाळ रियाडा भादरायचा, हा उन्हाळ रियाडा भादरायचा. असं वाटतंय कोण बघून याला हादरायचा, हा स्वतःच कुळ नाही उतरायचा. बुवा तुम्हाला नाही, तुम्ही उतरा, तुमची काय उतरायची, माझी उतरायची, ती पण उतरा. आता ह्याच्यापेक्षा काय बोलू, देव आणखी म्हणती बघायचा आंबा खाली न घाव, दावीन जिंकून डाव, सर करून जाईन शिखराला. विषय नवीन, हा रामायणातला आहे, हा महाभारतातला आहे. सीता ऐकली रामायणातली, हा महाभारत आहे का. पशुपताश्रय मिळवायचं होतं अर्जुनाला, कारण कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू होतं आणि ते पशुपताश्रय फक्त शंकराकडे होतं आणि ते मिळवायचं होतं अर्जुनाला. पशुपताश्रय मिळवण्यासाठी अर्जुन गेलेला आहे आणि भिल्लाचं रूप घेतलं शिवशंकराने आणि वराह सोडलाय. डुक्कर सोडलाय, डुक्कर हा नाही, डुक्कर सोडला कुणी, शंकराने. आणि मग दोघांचे बाण लागले, अर्जुनाचा पण लागला आणि भिल्लाचा पण, भिल्ल रूपी शंकराचा सुद्धा बाण लागला. दोघांची त्यावेळेला भांडणं, माझा आहे म्हणतो, हा डुक्कर माझा आहे, मटण कोण खाणार पहिला, हा तो म्हणे मटण मी पहिला खाणार. अर्जुन म्हणे, शंकर म्हणे पहिला मटण मी खाणार, माझा पण लागलाय. हा आता तुम्ही मटणच ठेवला नाही तिथं बिबट्या ना, तर बिबट्या गावात येतील नाही तर कुठे येतील. ससं ठेवलं राहू तुम्ही, हरिण ठेवलं राहू तुम्ही, हे बोलायचं का मी, कंप्लेंट होईल लगेच सकाळी, मरू द्या. तर पशुपताश्रय मिळवायचं होतं. विषय कसा आणलाय तो बघा, आता महाभारत गातोय. वा तुम्ही एक तर रामायणात तर महाभारतातच गायचं. हा इकडे तिकडे घुसाल, असा घुसवीन मग बाण. सचिन मोह म्हणतात मला, ऐका खाली न घाव, धावीन जिंकून डाव, सर करून जाईन शिखराला, सर करून जाईन शिखराला. कळू द्या याचं नाही चिट पाखराला, घालू आडवा या रणडुकराला. कळू द्या याचं नाही चिट पाखराला, घालू आडवा या रणडुकराला. कळू द्या याचं नाही चिट पाखराला, घालू आडवा या रणडुकराला. कळू द्या याचं नाही चिट पाखराला, कळू द्या याचं नाही चिट पाखराला. ऐका पशुपताश्रय मिळवाया बाण, केली प्रतिज्ञा त्या अर्जुनानं, विचार करून गाठलंय रान, घेतली परीक्षा बोळ्या शंकरानं. आला चालूनी भिल्ल रूपानी, भिल्लाचं रूप घेतलं शंकराने. आला चालूनी भिल्ल रूपानी, हरवाया आपल्याच लेकराला. कळू द्या याचं नाही चिट पाखराला, घालू आडवा या रणडुकराला. ए डुकरा, त्या डुकरींचा तुझ्या हिंमत आहे, शास्त्रात मध्ये डुकरीन मला काढून दाखवायचं. हिंमत बनेल तुझी, हिंमत बनेल. हे शहाणपणे शकणे नमनातले डायलॉग हे इथं मारायचे नाही रे, शक्ती तुला इसको काय ते. हा काही नाही म्हणून आपली गप आहे म्हणून आपला गप आहे. मला डोका सटकवू नका माझा, तुम्ही असं समजू नका मला इकडनं जायचं पालितना म्हणून, ठोकून जाईन तिथनं. म्हणजे ठोकून म्हणजे गेर ठोकूनच जायला लागणार का नाही, ठोकून जाईन ठोकून. माझ्या ह्याच्यावर मला उचलून आपटी तुम्हाला अजून पण सांगतो. बघा ह्याच्यात करून बघा, बारी संपल्यावर लोकांना सांगतात तुम्ही मी असं करीन, असं नाही. मग मी चांगलं बोलताय तर तुम्ही चांगलं त्याला बोला, मी चांगलं उत्तर द्या तुम्ही. मी जे विषय दिले अजून एक देऊ ऐका. मी दुबळेश्वर गाणार होतो शंकर गाण्याचं मला परमिशन नाही, तरी सुद्धा गातोय ऐका. खाली घेऊ पण 1 नोट 4 नोट लगाओ, 1 नोट देवा दुबळेश्वरा शंभू शिव शंकरा गावकरी आणि चाकरमानी
सारे होऊन गोळा महाशिवरात्रीचा करूया साजरा सोहळा महाशिवरात्रीचा करूया साजरा सोहळा महाशिवरात्रीचा करूया साजरा सोहळा महाशिवरात्रीचा करूया साजरा सोहळा महाशिवरात्रीचा करूया चांगला गातोय का नाही का वाईट गातोय तर मला बुवाचा म्हणतो बुवा आवाज चांगला आहे गेलास बुवा जोपर्यंत हाय तोपर्यंत हाय उद्या मेलास की गेलास आपला आवाज भरोसा नाही कुणाचा काय ना क्षणभंगूर हे जीवन आहे पाण्यावरचा बुडबुड आहे पाण्यावरचा बुडबुड आहे अभिमान करून जर जागाल तर बाबांच्या आधी जा ते चांगलं कीर्ती करून जगले बरेच वर्ष त्यांनी जवळजवळ 60-70-80 वर्ष आय थिंक वय असेल ना कराटे बॉलचं 70 वर्ष तर निश्चितपणे वय असेल ते एवढं पण नाही करणार अभिमान बाळगाल ना तुमच्याकडे लय गर्व आहे तुमच्याकडे सर्व आहे थोडासा व्हायचा गर्व पण एवढा नका करू नाही तर माझा ना एवढं रेडासारखं तर तुमचा कधीतरी शिंग तुटा कुठं तरी कुठल्या तरी झोमीत नक्की तो मीच तोडी म्हणून मला तुम्ही बोलायला जास्त लावू नका इथे चांगली सुशिक्षित लोक आहेत आणि उगाच आपल्या कसं गावठी भाषा मग कुठेतरी एखादा शब्द घुसतो मग तेवढा लोकांना भेटतो म्हणजे हे जो बुवा काय बोलायला लागलं बंदी इथं देवाच्या कार्यक्रमाला बोलवली हे शक्ती तुला करायला लागली हे जो काय बोलायला लागली असा नको एवढा तेवढा भांड द्यावा पण तुम्ही किती पिया पाणी म्हणतो एवढा भांड ठेवा शिव्या द्यायच्या 2-4 मला पटवून द्या चालत मी काय सगळा शक्ती तुरा करल्यापासून मी सगळा कमरेचा गोडून डोक्याला गुंडाळलेला आहे तर मी त्या 2-4 शिव्या पचवू शकतो मग काय द्यायचे ते द्या पण चांगलं गा बाबांच्या नंतर स्वतःच्या घराण्याचा तुमचं लोगडे बुवा एवढं सुंदर शाहीर अनिल बुवा कराटे आले चांगले शाहीर एवढे मी काय मी मला म्हणतात मावशी हो म्हणतात मी यालाच बुवा मी नमन करताय का मावशी तू आहेस तू नमन करतायस मला म्हणतात अरे मावशी तर मी शक्तिपुरातला म्हणजे त्यांचं म्हणणं असेल मी म्हणजे शक्तिपुरातला एजड म्हणजे मी लय वयस्कर शाहीर आहे तू अजून माझं लग्न करून दे तू बघ मी कसा आहे तू काय बोलायचं पण मला आता मावशी आहे ना हा नमन करतात हे मला तर सुट्टी असतात पण नंतर मी ह्यांच्यासारखं 2-4 नमन खाली असते माझ्याकडे स्वराज्य ऑर्केस्ट्रा होता माझा मी हळदी लग्न किती करतो मी मंगलाष्टक करतो हळदी माझं स्वतः संगीत भजन आहे तेथनं मला सुट्ट्या नाही हा म्हणता मला नमन कर नमनतली मावशी मेला तूच कर मी नमनाला वाईट नाही म्हणत आहे तुम्ही कुठेतरी म्हणजे मला कुठेतरी कमीपणा दाखवते मग मला हे बोलायला बरोबर येऊ सांगता करू शेवटच करून टाकेल मरू द्या ना आज मी म्हटलं सुशिक्षित लोक आहेत मरू द्या म्हणण्याचा साळवी बरीचशी मंडळी इथे मला दिसतात सगळे सुशिक्षित लोक आहेत काहीतरी म्हणतील हे शक्ती काही बुवा बोलतात त्याच्यामुळे आपली बदनामी होत चालली ना आपल्या कलेची बदनामी आपलं सोडा बुवा तुम्ही आम्ही काहीतरी आज बोलून जाऊ पण आपल्या लोककलेची बदनामी नाही का नाही सांगा तुम्ही आम्ही एकामेकाला शिवाय देऊ तुम्ही म्हणा सचिन बुवा खूप खातो मी म्हणेन सुशांत बुवा शेत खातो हे कितपत योग्य आहे याचं तर भान ठेवाय थोडं पाहिजे ना तुम्ही बोला तुमच्या हातात माहित आहे पण काही नाही बोला येणार का समोरचा माणूस हे याचा कुठला माणूस कुठल्या वयाचा आहे कुठं कुणाशी बाऱ्या केल्या हे ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मी कशाला जास्त बोला आणखी तर चला शेवट करूया कार्यक्रमाचा काय घातलं आता कशा घातलं शिक्षण असताना लय बोलत होतो लय गप बसलो मनात बसला आता घातलं
अजिबात नाही गल्लवला झाला खतला तेवढा तुम्हीच उद्या म्हणा राहायला जाऊ एकामेकाची काढली हिशाब तुम्ही जाऊ उद्या म्हणा 100 रुपये द्याल इथं आम्हाला तुम्ही उद्या म्हणाल त्या मीटिंग मध्ये येऊन अरे काय ते 2 बुवा होतं येड त्या आयला जाऊ एकामेकाची काढली तुम्हीच म्हणणार उद्या ते आपला आवाज चढवा मी चढण्यात नाही चढवायचे त्याला चढवा तुम्ही चलो 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 जिजा माऊली तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वाचलेला माऊली तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वाचलेला शेवटचा विषय बुवाला सांगत आहे बुवा येणार आहे पागल आहे चुती आहे तो चुती असं म्हणू किती वाटेल वाईट किती म्हणजे त्यांनी मला येणार काढली म्हणजे मी सारवान करून गेलो म्हणतात किती शब्द वाईट आहे माझ्यासाठी म्हणजे मी येणार का म्हणजे भारी येणार की करून गेलो असं त्यांचं म्हणणं आहे बुवाला बोलत नाही चांगलं असेल तेवढं घेऊन जा फक्त वाईट माझं मला परत द्या पहिली दुसरी फेरी संपवतो तुम्हाला टोपली भर शुभेच्छा काय शिव्या द्यायचे ते द्या धन्यवाद